नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गॅस सिलेंडरच्या रांगा संपणार की नाही? पेट्रोलच्या किमती वाढणार की आहेत तितक्याच राहणार? सेन्सेक्स वर जाणार की अजून खालीच गडगडणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पश्चिम आशियातल्या युद्धाशी निगडीत आहेत. आणि ते युद्ध अशा एका वळणावर आलंय की इथून पुढे काय याचं उत्तर कुणाकडेच नाहीये. इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चेची दुसरी फेरी होईल या अपेक्षित असणाऱ्या अवघ्या जगाचा भ्रमनिरास झालाय. कारण चर्चेसाठी सगळी तयारी करून बसलेल्या पाकिस्तानमध्ये ना अमेरिकेचं शिष्टमंडळ पोहोचलं आणि ना इराणचं. शस्त्रसंधीची पहिली अट संपेपर्यंत चर्चाच सुरू झाल्या नाही आणि मग सगळ्यांच्याच मनामध्ये धास्ती सुरू होती. पण अमेरिकेनं शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवली आणि मग सगळ्या जगाला तात्पुरता का होईना, थोडासा का होईना दिलासा मिळाला. पण आता हा दिलासा नेमका किती काळ टिकणार हे अजूनही स्पष्ट नाहीये. शिवाय शस्त्रसंधी वाढवली असली तरीही होर्मुझचा मार्ग ना अमेरिकेनं मोकळा केलाय आणि ना इराणनं मोकळा केलाय. त्यामुळे जगासाठी अजूनही आखातातल्या तेलाचा आणि गॅसचा मार्ग मोकळा झालेला नाहीये. आयात निर्यातीचं विस्कळीत झालेलं गणित अजूनही जागेवर येण्याची चिन्ह नाहीयेत. युद्ध पुन्हा सुरू झालं असतं तर या चिंता नक्कीच आणखी गडद झाल्या असत्या. पण आता हे सगळं नेमकं संपेल कधी हा सवाल सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे. सतीश सर नमस्कार. नमस्कार. निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन हितेंद्र मुतालिक आपल्या सोबत आहेत. मुतालिक सर नमस्कार. नमस्कार. आणि काही वेळातच आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक सुद्धा आपल्या सोबत असतील. मुतालिक सर तुमच्यापासून सुरुवात करूया. खरं तर शस्त्रसंधी पुढे जाणार की नाही हाही एक मोठा प्रश्न होता आणि सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न होता की तोडगा निघणार की नाही. तोडगा तर निघालेला नाहीये पण शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी तरी पुढे गेलेली आहे. आता हा स्वल्पविराम म्हणायचा की पूर्णविरामाच्या दिशेने तयारी म्हणायची? हा आपण म्हटलं तर एक पर्टिक्युलर पॉज म्हणतो किंवा स्वल्पविरामच म्हणायला लागेल. कारण पूर्ण विराम यायला हे युद्ध पूर्णपणे कंटिन्युअसच राहणार आहे. ह्याची सतत परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती तशीच राहण्याची शक्यता आहे. आणि आता जे कमर्शियल इंटरेस्ट म्हणतो किंवा शेवटी जी जगाची पूर्ण जागतिक बाजारपेठ आहे तेल ऑइलची, तर त्याच्यामुळं जे परिणाम पूर्ण जगाला भोगावे लागत आहेत त्याच्यावर बेस्ड ह्याचे डिसिजन्स आहेत. आणि दुसरीकडे जेव्हा इराणची जी डोमेस्टिक परिस्थिती आहे तशीच अमेरिकेतली जी डोमेस्टिक परिस्थिती आहे, अमेरिकेत जे पब्लिक प्रेशर आहे की ट्रम्पचं यांचं डिसअप्रुव्हल रेटिंग हे जवळजवळ जे ऐकलं जातं ते 64% पर्यंत हाय गेलंय. त्यामुळे त्यांच्यावर जी परिस्थिती ती जी परिणाम त्याचे पॉलिटिकल परिणाम म्हणतो आपण किंवा राजकीय परिणाम आहेत त्याच्यानी ही युद्ध जी परिस्थिती पुढे सरकत राहणार आहे. आणि आपण जर बघितलं तर ह्याचा जर मेरिटाईम पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणतो आपण किंवा जेव्हा हे सगळं युद्धाचा जो परिणाम आहे त्याच्यामधले 3 मेन जे आहेत की स्ट्रेट्स ऑफ होर्मुझवर सगळीकडचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आता हे चालू असताना आपण दुसरी रेड सी मध्ये पण इराणनी जे परिस्थिती निर्माण केली आहे की तिथनं हौती रिबेल जे आहेत यमेनमध्ये बेस्ड असलेले ते पण रेड सीला ब्लॉक करू शकतात. बाबल मांडेब जे म्हणतो आपण तो पण एक चोक पॉइंट आहे आणि त्या चोक पॉइंट मध्ये जर त्यांनी तो ब्लॉक केला तर सुएझ कॅनाल ब्लॉक होईल. सुएझ कॅनाल मधनं जे शिपचं ट्रान्झिट झालंय ज्याच्यामध्ये कॉमर्स फ्लो होतो आपण म्हणतो तो पण बंद होण्याची शक्यता आहे. आणि तिसरं ह्याच्या मागचं जे एक जे चर्चेत सहसा जास्त येत नाहीये तो पनामा कॅनल आहे. आणि पनामा कॅनल मधनं जे युएसचं ऑइल येतं, जे गल्फ कोस्ट मधनं युएसचं ऑइल आता मेजर सप्लाय सुरू झालाय जो पनामा कॅनल मधनं येऊन केप ऑफ गुड होप मधनं येऊन आपल्या मेन समुद्र मार्गे सगळ्यांच्याकडे पोहोचतो. तर त्या चॅनल या तिन्ही चॅनल्सवर या परिस्थितीमध्ये खूप प्रेशर आलेलं आहे आणि त्यांच्यावर चोक पॉइंट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर यातनं हा जो स्वल्पविराम आपण म्हणू शकतो तो तोपर्यंत राहणार आहे की जोपर्यंत या परिस्थितीमध्ये कुठला ना कुठला तरी पॉइंट चोक पॉइंट हा ओपन होईल. आपलं सगळ्यांचं फोकस जो आहे तो आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर आहे. पण जेव्हा पनामा कॅनल मधनं जर ट्रान्झिट आता 2 मिलियन बॅरल म्हणजे आपण 2 लाख बॅरल ह्या जवळजवळ प्रत्येक दिवशी युएसनी सगळ्या बाकी देशांना सप्लाय करायला सुरू केलंय बॅक एंड चॅनलनी. आणि तो जो सप्लाय सुरू झालाय त्याच्यानी हळूहळू इराणवर पण प्रेशर यायला येणार आहे. कमर्शियल प्रेशर आपण जे म्हणतो की तेलाचं प्रेशर.
आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आता त्यांनी जे युद्धाची आता जे म्हणलंय की इराणनी ज्या अनएक्सेप्टेबल टर्म्स म्हणतो किंवा ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे अमान्य अशा प्रेनी ज्या अटी घातल्या त्या त्यांना शक्यच नव्हतं. त्यांनी सांगितलं आम्ही शरणागती पत्करून टेबलवर कधीच येणार नाही. आणि त्यामुळे ह्या चर्चा ह्या पुढे पुढे सरकत जातील आणि जोपर्यंत ही कोंडी फुटत नाही तोपर्यंत हे स्वल्पविराम किंवा युद्धातले पॉझेस हे चालूच राहतील आणि त्यामुळे जगाला लवकर काही उत्तर याचं मिळणार नाही. केदार नाईक आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. केदार सर, कालही या विषयावर आपण बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली आणि तेव्हाच शंका होती की ही चर्चा होईल की नाही. पुढच्या 24 तासांमध्ये ही चर्चा होत नाहीये हे स्पष्ट झालं, किमान लगेचच होत नाहीये. पण त्यातली एक बरी बाब ही झाली की शस्त्रसंधी तरी किमान पुढे गेलेली आहे. हे सगळं होत असताना अमेरिकेमधनं सुद्धा आताच तुम्ही काही वेळापूर्वी जॉईन होण्याच्या अगोदर हितेंद्र सरांनी अमेरिकेतल्या बऱ्याचशा गोष्टींबद्दल म्हणजे तिथले डोमेस्टिक जी सिच्युएशन आहे त्याच्याबद्दल चर्चा केली. तुमच्या मते अमेरिकेची डोमेस्टिक सिच्युएशन ही आता ट्रम्प यांच्यासाठी किती परिणामकारक किंवा किती दबावशीर आहे की जेणेकरून त्यांना पुन्हा एकदा जर युद्धाचा विचार करायचा असेल तर त्यांना तो सहज करता येणार नाही? त्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की मिड टर्म आपण नेहमी बोलतोय की मिड टर्म इलेक्शन्स ड्यू आहेत. बरोबर. आणि जे वॉर पॉवर्स ऍक्ट म्हणून व्हिएतनाम नंतर की प्रेसिडेंटनी खूप दीर्घकाळ युद्ध चालू ठेवू नये म्हणून की त्याच्यावर काँग्रेसचं काहीतरी कंट्रोल असं म्हणून एक वॉर पॉवर्स ऍक्ट पास केला गेला होता. तर त्याच्या अंतर्गत एक वोट झालेलंच आहे आणि डोनाल्ड ट्रम्प त्याच्यामध्ये फक्त एका मताने जिंकलेले, 51 अगेन्स्ट 49. आणि रिपब्लिकन्स आता तरी डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट करताना दिसत आहेत. पण काही कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये की रिपब्लिकन जे काँग्रेस हे आहेत आमदार आहेत असं म्हणता येईल, तर त्यांच्यावर प्रेशर बिल्ड होऊन कदाचित ते याकडनं शिफ्ट होताना दिसतील. दुसरी अजून एक आहे की हाऊस आर्म पॉवर कमिटी जी आहे तिची 29 एप्रिलला पण एक बैठक आहे आणि त्याच्यामध्ये पीट हेक्सेट सप्लिमेंटरी डिमांड्स आणि ऍडिशनल $1.5 ट्रिलियन हे डिफेन्स बजेट मागणार आहेत. तर माझ्या मते इराणी लोक पण ते खूप श्रूड आहेत. दे आर ऑल्सो कीपिंग एन आय ऑन की अमेरिकेत काय चालू आहे. तर दे विल वेट ऑन की 29 एप्रिलला जी हाऊस आर्म पॉवर्स कमिटीने की ते किती फंडिंग देतात. जर त्या हाऊस आर्म पॉवर्स कमिटीने जर फंडिंग दिलं तर इट बूस्ट अमेरिकन एक्झिक्युटिव्ह पॉवर टू कॅरी आउट दिस वॉर. तर त्या म्हणजे हे इम्पॉन्डरेबल आहे म्हणजे की 29 एप्रिलला नक्की काय होणार आहे आपल्याला माहित नाही आणि इथनं पुढच्याही वॉर पॉवर्स ऍक्ट नुसार काय गोष्टी होणार आहेत आपल्याला माहित नाही. पण या 2 व्हेरिएबल्सवर इराणच्या निगोशिएटर्सचं पूर्णतः लक्ष असेलच. तिसरी एक गोष्ट आहे की डोनाल्ड ट्रम्प यांची घसरती लोकप्रियता. आपण वेळोवेळी बोललेलो आहोत की डोनाल्ड ट्रम्प यांना कुठलीही आयडियोलॉजी नसून ते सवंग लोकप्रियतेचे आहारी गेलेले आहेत. आणि जर उद्या असं कळते की अमेरिकन पूर्ण जनमत त्यांच्या विरोधात जात आहे तर कदाचित त्यातनं त्यांना एक्झिट करण्यासाठी अजून जास्त प्रेशर बिल्ड होईलच. परंतु हे म्हणतानाही की अमेरिकेमध्ये ख्रिश्चन कॉन्झर्वेटिझम ही एक खूप स्ट्रॉंग आयडियोलॉजी आहे. वेळोवेळी आपल्याला खूप लोकांनी सांगितलेलं आहे की विकसित देशांमध्ये सर्वात जास्त धार्मिक राजकारण कुठे होतं तर ते अमेरिकेत होतं. असं आपल्याला सांगण्यात येतं की अमेरिकेतले 25% लोक स्वतःला ट्वाईस बॉर्न किंवा बाप्टिझम झालेले असे म्हणतात. त्यातले 85% लोक हे डोळे झाकून रिपब्लिकन पक्षाला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करतात आणि ते या युद्धाविषयी इतके उदासीन नाहीयेत जितके की डेमोक्रॅट्स आहेत की जितके की अमेरिकेतल्या बाकीच्या मायनॉरिटीज आहेत. तर त्यामुळे अमेरिकेचं जे डोमेस्टिक प्रेशरवरनं खूप काही बोललं जात आहे तर त्याच्यामध्येही खूप व्हरायटी आहे. आणि द वे ही सेल्स इट की ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प कसेही आणि काही वक्तव्य जरी करत असतील तरी ते काही इलेक्टोरल बेस पॉन्डर करतच आहेत. तर कदाचित स्वतःच्या काही फ्लॅम्बॉयंट स्टेटमेंट्सनी स्वतःच्या काही रिलिजियस सिग्नलिंगने असेल किंवा स्वतःचा ख्रिश्चन बेस परत एकदा जो सदर्न स्टेट्समध्ये खूप स्ट्रॉंग आहे तो ऍक्टिव्हेट करून डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःच्या विरोधात जी अप्रियतेची लाट आहे त्यातनं कसे बसे तरी सरून जाता येईल. ओके, म्हणजे हे डोमेस्टिक प्रेशर काही अर्थी त्यांना जाणवू शकतं पण बऱ्याच अंशी त्यांनी त्याच्यावर कंट्रोल आणण्याचा किंवा त्यांचा लॉंग टर्म व्ह्यू तर दिसतोय की त्याचा फारसा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. ढगे सर, आता मुळात प्रश्न असा आहे की अमेरिका आणि इस्रायलनं 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू केलं, नंतर जवळपास 7 एप्रिलला त्यांनी शस्त्रसंधी केली. कोणतेही युद्ध सुरू होतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की काय नेमके युद्ध, म्हणजे हा प्रश्न वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला जात होता की तुम्ही कशासाठी युद्ध केलं आणि त्याची कुठलीही सहज उत्तरं काही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं किंवा अमेरिकेच्या इतर कोणत्या संस्थांकडनं आली नाही. मात्र असं असलं तरी असं तर होणार नाही की ते कुठल्याही उद्देशांशिवाय युद्धामध्ये जातील, ना इस्रायल जाणार ना अमेरिका जाणार. आत्ताची जी महिना दीड महिन्यातली परिस्थिती आपण पाहिलेली आहे ती पाहता जी प्राथमिक प्रमुख उद्दिष्ट होती इन्क्लुडिंग रेजिम चेंज इन इराण पूर्ण झाली आहेत का अमेरिका आणि इस्रायलची, आणि म्हणून अमेरिका आता काढता पाय घेते?
मुळातच मला वाटतं की मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह पहिल्या काही आठवड्यांमध्येच आणि व्हेरी फ्रँकली माझ्या मते पहिल्या 10 ते 13 दिवसांमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेने त्यांचे मेन जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह जे ते हासिल केले. म्हणजे आपण जर निष्पक्षरित्या पाहायचं या ठिकाणी ठरवलं तर दुसऱ्या राष्ट्राचा एनिमी नेशनचा जो आहे सर्वोच्च नेता त्या ठिकाणी मारलं जाणं एवढंच नाही, पहिल्या काही मिनिटांमध्येच साधारणतः 250 अत्यंत महत्वाचे IRGCचे कमांडर, त्यांच्या इराणच्या लष्कराचे कमांडर, त्याचबरोबर राजकीय नेतृत्वाची फळी कापून काढण्यामध्ये अमेरिकेला यश मिळणं हे फार मोठं यश होतं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर मुळातच जे आहे अत्यंत महत्वाचे असे मिसाईल लॉन्चिंग साईट्स असतील, त्याचबरोबर इराणियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एअर डिफेन्स सिस्टम याला मोठ्या प्रमाणामध्ये उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिकेला यश त्या ठिकाणी मिळालं. म्हणून मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्यांनी हासिल केले का? माझ्या मते मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेने मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह नक्कीच त्या ठिकाणी हासिल केलेले आहेत. मग बऱ्याच वेळेस चर्चेमध्ये त्या ठिकाणी येतं, मग जर तुम्ही असं म्हणता मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले तर मग इराण जो आहे आतापर्यंत जो आहे जशा प्रकारे चिवटपणे लढा देतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा तो लढा त्या ठिकाणी देईल, नक्कीच तो देतोय, पण जी रणनीती तो वापरतोय तो जो आहे सिमेट्रिक वॉरफेअर नाही, असिमेट्रिक वॉरफेअर. नंबर 1. दुसरी गोष्ट जो आहे तो अमेरिकेसमोर लढू शकत त्या ठिकाणी नाही, पण अमेरिकेचा ज्याला पेन पॉइंट आपण म्हणतो किंवा एक प्रकारे नुइसन्स व्हॅल्यू आपण ज्याला म्हणतो, तो नुइसन्स व्हॅल्यू इराण नक्कीच त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे अत्यंत दुःखी नस जी आहे, अमेरिकेची मित्र राष्ट्र अरब राष्ट्र जी आहेत, मग ती सौदी अरेबिया असेल, कुवेत असेल, बहारीन असेल, यांच्या अत्यंत महत्वाच्या अशा आर्थिक केंद्रांवर आणि सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर इराणनं जबरदस्त हल्ले केल्यामुळेच एक प्रकारे जे आहे अमेरिकेला अडचणीमध्ये किंवा कोंडीत पकडण्यामध्ये सामरिक दृष्ट्या जो आहे आतापर्यंत इराण त्या ठिकाणी यशस्वी झाला. पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह ऑफकोर्स नाही, जे अत्यंत महत्वाचं त्यांचं पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह होतं रेजिम चेंज, आणि त्यासाठी सगळी जी टायमिंग त्यांनी साधण्याचा प्रयत्न केला होता. डोनाल्ड ट्रम्पनं जे आहे कधी स्वतःची हार तो त्या ठिकाणी मानत नाही, म्हणून डोनाल्ड ट्रम्पनं सांगितलं की एकदा नाही, आम्ही तर पहिली रेजिम चेंज केली, दुसरी रेजिम चेंज केली, आता तर तिसरी रेजिम चेंज आहे. पण हे जे आहे पडलो तरी म्हणजे तंगडी उपरी अशा प्रकारची जी आहे डोनाल्ड ट्रम्प यांची ती भूमिका त्या ठिकाणी रेजिम चेंज, राजकीय उद्दिष्ट त्यांना काही हासिल झाली नाही. आणि दिवसेंदिवस ज्या प्रकारे अमेरिकेची भूमिका आहे त्याच्या अनुषंगानं इराणची जनता ही एकत्र येते, म्हणून इतक्या सहजासहजी त्यांना रेजिम चेंज शक्य होणार नाही. आणि जर त्यांनी लँड इन्व्हेजन किंवा आणखीन आक्रमकतेचा विचार केला, सो कॉल्ड जे म्हणतायत की पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवर आम्ही हल्ला करू, तर मग ते जे आहे दूर दूरपर्यंत त्यांनी रेजिम चेंजचा विचार करू नये. ते यासाठी कारण तिथली जनता, इराणची जनता, त्यांचे ज्यावेळेस ह्या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त झाल्यामुळे, पॉवर प्रोजेक्ट उद्ध्वस्त झाल्यामुळे बुरे हाल त्या ठिकाणी होतील, त्याच्यानंतर ते आणखीन एकवटतील. म्हणून त्या लोकांच्या सपोर्टच्या माध्यमातून इराणमध्ये रेजिम चेंज करणं हे अमेरिकेला पॉसिबल होणार नाही. सो बेसिकली तुमचा जो प्रश्न होता, मला वाटतं मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह मोठ्या प्रमाणामध्ये हासिल केले, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह दूर दूरपर्यंत त्या ठिकाणी हासिल केले नाही. आणि मुळातच सगळे फॅक्टर एकत्रित कन्सिडर करता एक्झिट ऑप्शन डोनाल्ड ट्रम्पला लवकरात लवकर यातून त्या ठिकाणी बाहेर निघायचंय, आणि म्हणून काही आठवड्यांपासून ते प्रयत्न करताना आपल्याला उघडपणे त्या ठिकाणी दिसून येत. त्यामुळे चर्चा नाही झाली तरी शस्त्रसंधी पुढे नेणं आणि अनिश्चित काळासाठी हा त्याचाच एक भाग असू शकतो. मुतालिक सर, मगाशी तुम्ही टर्म्सच्या बाबतीमध्ये बोललात, तर प्रामुख्यानं टर्म्स दोन्ही बाजूंच्या समोर येत आहेत. इराणनं तर जवळपास मला वाटते 10 प्रमुख टर्म्स समोर ठेवलेले आहेत. जे इतिहासात त्यांच्याबरोबर जे झालं त्याचंही करेक्शन करा, आत्ताच्या युद्धांनी जे झालंय त्याचंही करेक्शन करा, आणि भविष्य आम्हाला सुधारित करून पाहिजे, आमचं सिक्युअर करून पाहिजे, त्याच्यासाठीच्याही कंडिशन्स आहेत. स्वतंत्र देश म्हणून त्यांच्या कंडिशन्स बरोबर की चूक याची तुलना करता येणार नाही, पण जेवढ्या अटी इराणनं ठेवल्यात त्या सगळ्या अमेरिका मान्य करेल का? आणि अमेरिकेने ज्या अटी इराणकडे ठेवलेल्या आहेत किंवा ज्या मागण्या इराणकडे केलेल्या आहेत त्या इराण मान्य करेल का? आपण दोघांच्या जेव्हा अटी बघतो की जेव्हा इराणनी ठेवलेले 10 पॉइंट प्रोग्राम किंवा 10 पॉइंट त्यांचे जे डिस्कशनचे विषय आहेत, तर ते जे पॉइंट्स आहेत ते अमेरिकेला कधीच मान्य होणार नाही की तुम्ही वॉर रिपेरेशन्स आम्हाला द्या, तुम्ही पूर्णपणे US मिडल ईस्ट मधले सगळे तुमचे बेसेस जे आहेत, बहारीन, कतार, UAE आणि बाकी देशांमध्ये असलेले तुमचे सगळे बेसेस तुम्ही तिथनं विड्रॉ करा. आणि बाकी गोष्टी ज्या त्यांनी सांगितल्यात की आमच्या सगळ्या सँक्शन्स केल्यानंतर त्यानंतर तुम्ही आमच्या सगळ्या पेमेंट्स करा. आणि न्यूक्लिअर ऑप्शन जो अमेरिकेचा मेन पॉइंट्स आहे की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला युरेनियम, तुमचा जो एनरिच युरेनियम आहे ते हँडओव्हर करा. आणि त्यानंतर तुम्ही या ज्या सँक्शन्सची त्यांनी चर्चाच केलेली नाहीये की म्हणजे सँक्शन्स जे इराणनी सांगितले की तुम्ही आमचे सगळे सँक्शन्स करून आमचे जी फ्रोझन वेल्थ आहे किंवा त्यांचे जे फ्रोझन $1 बिलियन मधली जी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या बाहेरच्या देशामध्ये असलेले अकाउंट्स आहेत ते अनफ्रीज करा. ही ज्या त्यांच्या कंडिशन्स आहेत त्या दोन्ही म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणतो, त्यातला एकही असा पॉइंट आपल्याला दिसत नाही की ज्याच्यावर दोन्हीही देश सहमत आहेत.
त्यामुळे जेव्हा या कंडिशन्स जातात त्या युनिलॅटरली दोन्ही देश म्हणजे US झालं किंवा इराण झालं, ते दोन्ही देश आपापले युनिलॅटरली डिस्कस करतात. आणि त्याच्या जे बॅकग्राऊंड मध्ये जे चालतं, बॅक चॅनल टॉक्स म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की जे इस्लामाबादमध्ये पाकिस्तानमध्ये टॉक्स होणार होते, ज्याच्यासाठी बॅकग्राऊंड मध्ये टर्की, इजिप्त आणि पाकिस्तान हे तिन्ही ऍक्टिव्ह होते. पण त्याच्यामध्ये हे दिसून येतं की जे टर्म्स इराणियन्स पाकिस्तानला कन्व्हे करतायत किंवा या नेगोशिएटिंग टीमला कन्व्हे करतायत आणि जे अमेरिकन्स त्यांना कन्व्हे करतायत, याच्यामध्ये कुठेही मेल असा नाहीये की ते मीटिंग पॉइंट याच्यामध्ये. त्यामुळे आपण जे बघतोय की त्यामध्ये जोपर्यंत येत नाही ते डिक्लेअर करतात की तुम्ही अनकंडिशनल तुम्ही टेबलवर, इनडायरेक्टली म्हणतात की तुमच्यावर आम्ही सँक्शन्स हे करू, तुम्ही हॉर्मुझ, स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ जे चोक पॉइंट आहे तो तुम्ही पहिल्यांदा ओपन करा आणि आम्ही ब्लॉकेड मग त्याच्यानंतर काढू. तर जी नेव्हल ब्लॉकेड पूर्णपणे जी बाहेर गल्फ ऑफ ओमान मध्ये जी अमेरिकन नेव्हल ब्लॉकेड आहे आणि जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे ब्लॉक केलंय इराणनी, म्हणजे इराणच्या IRGCनी, रेव्होल्युशनरी गार्ड्सनी जे करून ठेवलंय, त्या दोन्हीमध्ये कुठेही असा पॉइंट येत नाही की त्याला आपण मीटिंग पॉइंट म्हणू शकतो. आणि ह्याच्या बॅकग्राऊंड मध्ये जे आहे की जे इराणला जो एक डिस्ट्रस्ट फॅक्टर म्हणतो की जे एकमेकावर बिलकुल नसलेला भरोसा, की हे काय करतील समोर टेबलवर बसताना, त्यांची एकमेकात तहत होणं शक्य तेव्हा होतं जेव्हा एकमेकावर थोडासा त्यांचा भरोसा होऊ शकतो किंवा ट्रस्ट फॅक्टर येऊ शकतो. इथं लॅक ऑफ ट्रस्ट फॅक्टर हा दोन्ही साईडनी खूपच मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांना एक शंका जी इराणियन्सना येते की यामधनं जे कमर्शियल आता ब्लॉकेड झालंय त्याच्यामध्ये युएसचा जो मागे एक फायदा सुरू आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आता सगळ्यांना वाटते की ट्रम्प हे बॅकफूटवर आहेत, पण त्यांनी ऍट द सेम टाइम जे पूर्ण ऑइल गल्फचं, मिडल ईस्ट मधनं जाणारं ऑइल जे होतं की चायना झालं, साऊथ कोरिया झालं, जपान झालं, या सगळ्या कंट्रीजना जे 20% ऑफ ऑइल जात होतं त्याच्यातला बराचसा पार्ट आता त्यांनी US कडे वळवलाय. म्हणजे US हा एक मोठा तेल कंपन्या प्रचंड फायदा कमवत आहेत. बरोबर. आणि त्यामुळे त्यांचे कमर्शियल इंटरेस्ट जे पनामा चॅनल रूटनी जे ओपन झाला, पॅसिफिक मधनं येऊन जर ऑइल सुरू झालं यायला, तर ते ब्लॉकेड म्हणजे जे नेव्हल चॅनल्स आहेत त्यांचे ते त्यांनी तिकडून जर एकदा रुटीन मध्ये केले की तो एक शंका इराणला येते, म्हणजे की तो एकदा जर स्मूथ झाला तर ते ब्लॉक हे करू शकतील. त्यामुळे आपण जेव्हा हे दोन्ही कंडिशन बघतो, 10 पॉइंट कंडिशनल पॉइंट्स फ्रॉम इराण ज्या इराणकडनं आलेल्या आहेत आणि ज्या अमेरिकन पॉइंट्स आहेत त्यांच्यामध्ये कुठंच मिलाप किंवा आपल्याला असं दिसत नाही की कॉमन ग्राउंडवर ते बोलू शकतील किंवा डिस्कस. आणि तुम्ही एक शब्द खूप योग्य वापरलात की ट्रस्ट फॅक्टर, आणि तो काय आजचा नाहीये. म्हणजे तो डिस्ट्रेस जो एकमेकांमध्ये डेव्हलप झालाय तो फार 1979च्या आधीपासून डेव्हलप झालेला आहे, आणि तो डिस्ट्रेस कमी होईल असं काही मधल्या काळामध्ये फारसं घडलेलं नाही, रादर तो वाढतच गेलेला आहे. आणि या युद्धाच्या निमित्तानं त्याची छाया जर जाणवत असेल या सगळ्या टॉक्सवर, तर त्याच्यामध्ये नवल वाटून घेण्यासारखं काही नाहीये. त्यामुळे तो बाजूला काढणारा जोपर्यंत कुणीतरी सापडत नाहीये मधलं, तोपर्यंत ट्रस्टनी काही चर्चा होतील अशी अपेक्षाच करणं व्यर्थ आहे. केदार सर, आता याच्यातनं प्रश्न असा निर्माण होतो, म्हणजे आता सरांनी ज्याला स्पर्श केला की याच्यातनं झालं असं की अमेरिकेच्या तेल कंपन्यांचा फायदा व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण भारतानं सुद्धा सांगितलं जर नसेल, कारण अल्टिमेटली जर मला इथून मिळणार नसेल माझी तेलाची गरज, तर ती मला कुठून तरी भागवायला लागणारच आहे. पण या कमर्शियल गोष्टी ज्या बदलत आहेत त्याच्याबरोबरच इथला पॉलिटिकल डायनामिक्स सुद्धा बदलतोय का? मिडल ईस्ट मधले पॉलिटिकल शिफ्ट होणार आहे का या सगळ्यामुळे? नक्कीच. एकतर म्हणजे आपल्याला 1979 जी इस्लामिक राज्यक्रांती आहे ती मिडल ईस्टच्या याच्यामधला एक टेक्टॉनिक शिफ्ट होता, आपल्याला असं म्हणता येईल की इराणनी ज्या पद्धतीने तिथलं एक रिव्हिजनिस्ट पॉवर झाली, तर असं दिसतंय की जे कन्सॉलिडेशन होत होतं इराणच्या विरोधात, जर आपण विकिलीक्स बघितलं तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की सौदी अरेबिया 2000 नंतर पासूनच, म्हणजे किंवा 1979 पर्यंत पूर्णतः इराण विरोधी बनून चुकला होता. आणि सौदी अरेबियाने स्वतःची एक इराण विरुद्ध फळी उघडली होती. त्याच्यामध्ये कतरही सामील होतं, त्याच्यामध्ये UAE पण सामील होतं. परंतु की अरब स्प्रिंग नंतर कतर हळूहळू साईडला पडत गेलं आणि कतरनी स्वतःची एक इराण सोबतची एक पीस बनवलेली आहे. आणि तसंच UAE आणि सौदी अरेबिया हे जवळचे राष्ट्र असतील, अतिशय मित्र राष्ट्र असतील, तरीही म्हणजे त्यांनी दोघांनी मिळून सोबत येमेनवर बॉम्बिंग केलेलं आहे. पण सुदान मधल्या काही गोष्टींमुळे UAE आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये एक अंतर निर्माण झालं होतं. पण आता जे काही म्हणजे अब्राहम अकॉर्ड्स असतील जे डोनाल्ड ट्रम्प पुश करतात, तर त्याला सॉलिड आणि सिमेंटिंग फॅक्टर असा काही नव्हता. आणि इराण स्वतःच्या प्रॉक्सी ऍक्टिव्हिटीजनी आणि स्वतःच्या बॅकचॅनल डिप्लोमसीनी या अब्राहम अकॉर्ड्स मध्ये कसे छेद टाकता येईल याचा नेहमी प्रयत्न करत होता. पण इराणने गल्फवर, ज्या गल्फ स्टेट्सवर जे अटॅक केलेले आहेत, UAE वर तर खूप जास्त सिव्हिअर
न्यूक्लिअर अटॅक्स केलेले आहेत त्यांनी. तर त्यामुळे की इराण विरोधी म्हणजे की ज्याला आता दुर्दैवाने शिया सुन्नी असं ते स्वरूप आलेलं आहे, तर ही जी सुन्नी लीग आहे त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये थोडे क्रॅक्स दिसत होते की जे म्हणजे कतर वर्सेस युएई आणि सौदी आणि तसंच सौदी वर्सेस युएई, तर हे क्रॅक्स आता थोडेफार कमी होऊन पूर्ण गल्फ कंट्रीज एकत्र येऊन थोडी इराणच्या विरोधात ऍक्शन स्ट्रॉंग करण्यासाठी, आणि त्यांना अजूनही कळतंय की आपल्याला फक्त आणि फक्त अमेरिकेवर आता अवलंबून राहून चालणार नाही इराणच्या विरोधात, तर त्यामुळे सौदी अरेबिया, भारत, चीन, रशिया असेही, म्हणजे रशिया तर इराणच्या विरोधात जाणार नाही पण तरीही असेही ऑप्शन्स टटवायला सुरू करेल की ज्यामधनं त्यांना इराणला अमेरिका सोबत असेल अथवा नसेल तर इराणला कंटेन करता येईल. तर हे पॉलिटिकल डायनामिक हे वेलकम आहेच आहे. दुसरी गोष्ट की इकॉनॉमिक जी शिफ्ट त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की इराक मधल्या ज्या म्हणजे ट्रान्स अरेबियन पाईपलाईन असेल की इराक मधली जी किरकुक सियान म्हणजे तुर्कीमध्ये जाणारी असेल किंवा बसरा अकाबा पाईपलाईन असेल किंवा युएईची जी ऍडपॉक पाईपलाईन असेल, तर ते आता गल्फ ऑफ स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला बायपास करणारे ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर येत्या 4 ते 5 वर्षात हे क्रिएट करतील, ज्याच्यामुळे जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं जे इमेन्स जिओपॉलिटिकल इम्पॉर्टन्स आहे ते आपल्याला 2030-2032 नंतर तेवढंच असेल असं आपल्याला वाटत नाही. तर ते स्वतःच्या लेवलला इराणला कंटेन करायला नक्कीच बघतील. हा महत्वाचा शिफ्ट आहे. जसं भारताला आता कळलं की आपल्याला तेल आणि गॅससाठी कायमच आखाती देशांवर अवलंबून राहून चालणार नाही, आपल्याला आपल्या काहीतरी व्यवस्था सुरू कराव्या लागतील, अदरवाईज असं जर जगामध्ये प्रॉब्लेम येत राहिले तर प्रत्येक वेळेला अर्थव्यवस्थेशी खेळणं हे आपल्यालाही परवडणार. तसं प्रत्येकाने याच्यातनं धडा घ्यायला सुरुवात केलेली आहे. पण ढगे सर, आता सध्या तरी थांबलेलं दिसतंय आणि आत्ता काही चिन्ह दिसत नाहीत की लगेच हे काही जोरदार युद्ध पुन्हा जसं 28 फेब्रुवारीला सुरू झालं तसंच होईल. पण या सगळ्यातनं जो धडा घेतलाय सगळ्यांनी, त्याच्यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांचा विचार केला जे आयात आणि निर्यातीसाठी गल्फ कंट्रीजवर, पश्चिम आशियातल्या इतर देशांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यांनी आता कोणकोणत्या गोष्टींवर क्लिअर भूमिका घ्यायला पाहिजे? म्हणजे युद्ध व्हावं की नाही ठीक आहे, पण बाकी इतर गोष्टींवर, मग त्या इकॉनॉमिक असतील, पॉलिटिकल असतील, कोणकोणत्या गोष्टींवर ठोस भूमिका घ्यायला हवी? मुळातच जे आहे भारताचा विचार त्या ठिकाणी केला तर भारताची एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षितता आणि साधारणतः 1 करोड लोक जे ऑलरेडी आखातामध्ये राहतात त्यांची सुरक्षितता ही भारतासाठी सगळ्यात महत्वाची आहे. आणि आपल्याला जर इमर्जिंग सुपर पॉवर व्हायचं असेल तर आपल्याला ठाम भूमिका घेणं आवश्यकच आहे. मग भारत आणि चीन यांनी काय पाहणं आवश्यक आहे? बघा, म्हणजे सी द आयरनी आपण ज्याला म्हणतो की या ठिकाणी वादविवाद कोणाचं चालू आहे? अमेरिका आणि इराण यांचं भांडण त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामध्ये जे आहे दोघांचं काय जे नुकसान व्हायचे, जे फायदे व्हायचे ते त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि आता इराण म्हणतो की आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आमचं प्रचंड आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही काय करणार आहोत, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाणाऱ्या ज्या जहाज आहेत त्यावर आम्ही ट्रान्झिट फीस लावणार आहोत $1 एका बॅरलसाठी त्या ठिकाणी. बरं, जर खरोखरच तुमचं नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई तुम्ही अमेरिकेकडून आणि इस्रायलकडून भरून घ्या ना. तुम्हाला अशा प्रकारे म्हणजे ती नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी तिथून जाणाऱ्या जहाजांवर अशा प्रकारचा कर लावणं म्हणजेच अल्टिमेटली त्याचा फटका कोणाला आहे? चायनाला आहे, भारताला आहे, ऑस्ट्रेलियाला आहे, साऊथ कोरियाला आहे, जपानला आहे. भांडण करतायत दुसरा आहे आणि त्याचा जो आहे भूर्दंड कोणाला भोगावा लागतोय तर तो भोगावा लागतोय भारताला आणि चायनाला. त्यामुळं अशा प्रकारच्या इराणच्या टोल लावण्याच्या दादागिरी विरुद्ध आणि दुसऱ्या बाजूला हजारो किलोमीटर दूर असणारा तू येतो काय आखातामध्ये, तिथे जे नेव्हल ब्लॉकेड करतो काय, युद्ध सुरू करतो काय, इंटरनॅशनल ऑर्डर, जागतिक नियम, आंतरराष्ट्रीय नियम नावाची काही गोष्ट आहे की नाही, या विरुद्ध सुद्धा जे आहे कोणी ना कोणीतरी त्या ठिकाणी आवाज उठवावा लागेल. ज्या काल आपण चर्चेमध्ये पाहिलं, माझ्या मते स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी आहे की आंतरराष्ट्रीय संघटना या सबशेल फेल त्या ठिकाणी ठरतायत. मग या ठिकाणी जर तुम्हाला इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून यायचं असेल तर तो चायना असेल, भारत असेल, यांना जे आहे काहीतरी ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. कमीत कमी आपलं नॅशनल इंटरेस्ट, आपलं एक प्रकारे जे आहे देशाचं हित तरी साधण्यासाठी अशा प्रकारे खमकी भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने माझ्या मते देर आर सर्टन एरियाज ऑफ कन्व्हर्जन्स बिटवीन चायना अँड इंडिया. बऱ्याचशा बाबी जे आहेत आपले मतभेद आहेत, पण माझ्या मते काही गोष्टींवर जे आहे अशा प्रकारचं कन्व्हर्जन्स होऊ शकतं आणि याच्या माध्यमातून भारताचं हित सुद्धा त्या ठिकाणी साधलं जाऊ शकतं. एनर्जी सिक्युरिटी आणि एक प्रकारे जे आहे इंटरनॅशनल ऑर्डर सेट करणं, मुख्यतः या आखाताच्या राजकारणाशी संबंधित. यामध्ये काही बाबतीमध्ये भारत आणि चायना, त्याचबरोबर सोबतीला रशिया, सो कॉल्ड आपण RIC याला जे म्हणतो, आणि अल्टिमेटली याला मोठं स्वरूप जर जायचं असेल तर ब्रिक्स. पण माझ्या मते जे आहे एक फक्त शेवटची काही सेकंद त्या ठिकाणी घेतो. काल
नाईक सरांनी जो आहे मुद्दा त्या ठिकाणी काढला की ब्रिक्सच्या ज्या आहेत समिटमध्ये त्या ठिकाणी काय होईल. ऑलरेडी तुम्ही प्रेसिडेंट आहात, भारत जे आहे ब्रिक्सचा प्रेसिडेंट आहे, कशाला तुम्हाला मीटिंग पाहण्याची त्या ठिकाणी गरज आहे. एवढं नुकसान करून मग काही आठवड्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायच्या ऐवजी जर खरोखरच तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर ती खमकी भूमिका तुम्ही घ्या ना. त्या मीटिंगची काय वाट पाहता, फिजिकल मीटिंग किंवा ऑनलाईन मीटिंगची काय वाट पाहता. म्हणून ब्रिक्स सुद्धा काही फार याच्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका अदा करेल भविष्यामध्ये असं मला वाटत नाही. कारण जर करायचं असलं असतं तर आत्ताच केलं असतं, एवढं जे आहे वाटोळं त्यांनी होऊ दिलं नसतं. नाही, हा मुद्दा बरोबर आहे. आणि त्यातला तुमचा जो शब्द आहे, स्पेसिफिक टर्म आहे की इंटरनॅशनल ऑर्डर जी काही नवीन तयार होते, कारण कुठलीही जेव्हा एवढी मोठी जागतिक घटना घडते त्यावेळेस इंटरनॅशनल ऑर्डर बदलते आणि त्या बदलत्या इंटरनॅशनल ऑर्डरमध्ये जर आपल्याला आपलं स्थान वरचं ठेवायचं असेल तर काही निर्णय आत्ता घ्यावे लागतील. कारण फक्त यांच्या चर्चा होतील, मग त्यातनं काहीतरी होईल, मग त्यातनं आपल्या नुकसानीचं काहीतरी असेल, मग आपण बोलायला जाऊ, अशी भूमिका घेऊन जमणार नाहीये. कारण जग त्या दिशेनं सध्या चालत नाहीये. आणि जर भारताचा विचार केला तर प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा भार आपण सहन करतोय, आपण प्रचंड मोठ्या लोकसंख्येला घेऊन पुढे जातोय आणि एक एक पायरी वर चढायचे. त्यामुळे या इंटरनॅशनल ऑर्डर मध्ये आपल्याला वरती कसं जाता येईल याचा विचार भारताला करावाच लागणार आहे. भारत असेल, चीन असेल आणि इतर देश असतील त्यांना आपली ताकद वरती आणावी लागणार आहे. कारण सगळे मोठे हितसंबंध आपल्या या गल्फ कंट्रीजशी जोडले गेलेले आहेत, जे सहजासहजी तोडता येणं शक्य नाहीये आणि तुटले तर नुकसान मोठं आहे, जे आपण गेल्या महिना दीड महिन्यापासून पाहतोय. त्यामुळे हे युद्ध जरी अमेरिका आणि इराण मधलं असलं तरी भारताच्या दृष्टीने या युद्धाकडे क्लोज वॉच ठेवणं हे गरजेचं आहे, भारताच्या आर्थिक गणितांसाठी आणि भारताच्या पुढच्या विकासासाठी. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.